दंडवतः। माय धुवा म्हणजे ह्या माय लेखी आहे. तिला डोळ्यासमोर ठेवायची. जाताना पाहिलं सर्वज्ञ तिथे भोग नारायणाच्या पटीशाळेच्या अंगणामध्ये उभे आहे. स्वामींनी त्यांना अवलोकन केलं. तर काय केलं नेमकं, मग या विषयाचं आपण चिंतन करू. त्या लेकीला वेध दिला आणि मायेला बोध दिला. दोहीचा संयोगी सत्ता संचरली. त्या दोघींना तिचा विरहो प्रवृत्ती अंत, मागेला ज्ञानांत, बोधासहित आवडी सगुण प्रमाद्याचा ठाई विखो संपादिला होता. तो तात्कालिक उमटला. आता हे मागच्या पूर्वसृष्टीच्या सगुण प्रमादे. सगुण प्रमादे कोणाला म्हणतात? योगीच्या धर्मावरील प्रीत आणि ईश्वर धर्मावर सुप्रीत. आणि हा सगुण आहे. गुण गेला नाही त्याच्यातला. गुण काय असतो? मार्गाची प्रीती व्हावी ती आहे त्याच्याकडून. मग प्रमादी झाला, विषयाची निवृत्ती झाली नाही वगैरे. तर सगुण आहे, त्याचं अंतःकरण सगुण आहे. प्रमादी झाला पण तो सगुण प्रमादी आहे, विपरीत प्रमादी नाही. असा नासका प्रमादी नाही आहे तो, हीन प्रमादी. प्रमादातल्या अनेक क्वालिटी असतात. वरून सगळे सारखे दिसतात पण आतून सगळ्यांचे संस्कार विचार असे भले मोठे विक्षिप्त असतात. ते दिसत नाहीत, लवकर प्रगट होत नाही. म्हणून त्याविषयी ते सांगतात की ती जी आहे मागील ज्ञानामध्ये तिनं बोधासहित आवडीच्या रूपाने सगुण प्रमाद्याचा ठाई विखो संपादलेला आहे. विखो म्हणजे कोणता? आवडीपूर्वक विखो संपादलेला आहे. तर विखो शब्दाचे अनेक वचन आहेत, ते सगळे पाठ डोळ्यासमोर ठेवायचे. हा कोणता विखो आहे? कोमलज्ञानी जो विखो विघ्न असतो तो विखो संपलेला आहे त्या मुळायध्वांनी. म्हणून आणि तो विखो तात्कालिक उमटलेला आहे. श्रीमूर्ती वेगळे न करीती त्या आवडीस्तव. हे आवडीचं भानगड आहे. ज्ञानात आवडी राहायला पाहिजे. विखो संपादला, आवडी नसेल तर मग हे होत नाही, बाकीच्या गोष्टी होत नाही. तुम्ही फक्त प्रवचन करू शकता, तुम्हाला उमट नाही होत अंतःकरणात. तो तात्काळ उमट झाला पाहिजे आवडीचा पदार्थाचा. आता हे सगळी क्रिया पाकातलं ज्ञान आहे. सुदामाचा विखो कसा संपादलाय? देवाला त्यांनी अत्यंत आवडी, म्हणून तो तात्कालिक उमटलाय तिथे. आणि मग एक मुठ्ठी खाल्ली, एक ब्रह्मांडातली सत्ता, दुसरी सांगतात ना. मग कोणी हात धरला कृष्णांचा, मागे थांबा, मग काय चाललं हो म्हणाले असलं, बस 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 असं वगैरे. तर हे जे अनुबंध आहे तो अनुबंध जोडावा आपण. हे कशासाठी सांगितलंय? आपणाला किती आवडी आपणाला असावी तर ही भानगड होती. आणि मग सर्वज्ञ आता त्यांना, त्या पोरीला श्रीमूर्ती वेगळे
ती होऊ शकत नाही, स्वामी करू शकत नाही तिला. हे शुद्ध प्रेम, हे प्रेमाचं लक्षण आहे. आणि म्हणून जीवाच्या भितरील कळा तियेची जाणीतली, भाव देव आवडी प्रीती, ऐशिया अधिकाराचे जीव, ते भोगभूमी तरी दुसरा स्वीकार देही मायायोजी. भाव, देव, आवडी आणि प्रीती, ह्या 4 गोष्टी सतत असल्या पाहिजेत आपल्याजवळ. आणि असे जर जीव झाले प्रमादी, तर अधिकाराचे आहेत आणि ते असे उपयोगी गेले, त्या विखोतले, तर त्यांना भोगभूमी जन्म होतो. आणि मग नंतर ते देह माया देते, माया देह योजी म्हणतात, माया योजकत्व करते. बरोबर तसे जीव संपादकत्व करायला भाग पडते देवतेला. ओळखणी माया करेल. इथे येणारे तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी येणारे जीव असे राहणारे आहेत का? सगळं विचार करून इथं आणलेलं असतं. ते तुमच्या हातात आपल्या काहीच नाही, 2 पाऊल सुद्धा नाही. दम लागतो असा, खालचा खाल वरचा वर. चांगला आहे तो पण माणसाला काय वाटत नाही की नाही. अशा त्या ते फळ परमेश्वर मायेकडून देतात. प्रेमालागी विचाळो होतात. म्हणून स्वामी त्या भोगनारायणाच्या पटीशाळेत वेडे करतायत, उभ्या आहेत सकाळपासून वाट पाहत की पाया कशा येणार गेल्या. मागच्या सृष्टीतलं देणं आहे त्यांचं, ते द्यायचं असतं. म्हणून ईश्वर अवतार घेतात. ही लीळा ईश्वरीची प्रेमालागी उतावीळ केलेला आहे ती. आणि मग अशा प्रकारे मायध्वा जो बोध झालेला आहे आणि मग त्याच्यानंतर विरह वेधाने उत्पन्न झाला, तो कापा ना मागा समोद प्रमादाचा ठाई विखो आवडी घडला होता. परत्र बुद्धी तो कैशा तव ना गोसावी साधाचे पूजेचे रिंगणीच्या फुलाचे परी म्हणितले. ही लीळा पाठच आहे तुमच्या. काय म्हणले स्वामी त्यावेळेला? म्हणतो ना ते फुलं वाहताना काय म्हणतो आपण? साधा रिंगणी पुष्प बर. मग पुढं तोषवणी प्रभू गीतली, भाव सुवर्ण बोलली भावहीना काळी. भाव सुवर्ण बोलली, ते इथं प्रमाणाला लीळा दिलेली आहे. स्वामी म्हणाले हा देव देव काही, कसा शब्द आहे लीळा तिथे? सुवर्ण पुष्पी पूजत आहे, भाव तिचा सुवर्णाचा आहे. आता ही सगळी गंमत आहे आतली, म्हणून त्यांनी तो आतमध्ये चालले ते आता की तो जो आवडी आणि विखो संपादताना जी परत्र बुद्धी होती त्या दोघींची, ही साधेच्या रिंगणीच्या फुलासारखी आहे. आणि त्यावेळेला सर्वज्ञ म्हणतात बाईसांना, बाईसा कोपल्या होत्या साधेवर, तर तिथे एक प्रमाण दिलं होतं स्वामींच्या मुखातलं, त्यांनी ते प्रमाण दिले. त्यावेळेला स्वामी काय म्हणाले बाईसांना? चांगला पाहू कोण सांगतो. बाईसा कोपल्या, काय झालं हो म्हणाले. रांडशी म्हणाले, असली फुलं वाहिली हो बाई म्हणाले बाबाच्या अंगावर. बाईसांनी घागरा बांधला. सर्वज्ञ मग बाईसांना काय बोलले?
हाय का पाठ? मग सांगतो. आठवते? ही वराडीची सांगितली. नाही. बर, पुढं चल. या संदर्भात बऱ्याच लीळा आहेत स्वामींच्या. त्यातली एक लीळा प्रमाणाला दिलेली आहे इथे. स्वामी म्हणतात बाईसांना, बाई तुम्ही का कोपत असा याशी? हेही काही पूर्वी संत म्हणताची सेवा. संता मंताची सेवा घडली का? अवसाबद्दल स्वामींच्या असेच बोलले. त्यावेळेला तर स्वामी आणि प्रकर्षाने उणी म्हणतात म्हणाले, बघा म्हणाले, बाईसा होत्या ते ताट वाढून आल्यानंतर स्वामी ते बघायचे रोडगा, भाजी कसणुकी, ते एकीकडं मीठ टाकलेलं, चपातीत एवढं मोठं मीठ टाकायचं पिठातच, रोडगा करायचा. आणि स्वामी त्याला पाहून बाईसांची आठवण काढायची. आणि हे काही संता म्हणताची सेवा केली का म्हणा, हे रुग्ण गावरानबाई म्हणाले, आबड धोबड असा सगळा तमाशा असतो. लय कठीण आहे ते. आपल्याला जो सगळा योग येतो ना, तो आपल्या पूर्व प्रमादाच्या मुळे हे असा कार्यक्रम जमतो आबडधोबडांचा. आणि हे घोडं नीट राहत पण नाहीत, असा सगळा कार्यक्रम असतो परमार्गी. म्हणजे सगळं निमूट सहन करावं लागतं. मुका मार आहे तो ज्ञानी आला, सहन करावं लागतं. हे असे का जमलेत? अशा अनेक लीळा आहेत स्वामींच्या. म्हणाले, हे उष्णोदकाची भाकही नेणे बाईसाच्या माग म्हणाले, अशी आमची यांनी अशी केली हाल. तर त्या ज्या मायधुवा आहे त्यांना घडलेलं आहे, साधेला घडलेलं नाही. म्हणजे त्याचा उलटा अर्थ काढायचा की मायधुवाने साधू संतांची सेवा घडलेली आहे त्यांना, असं एक प्रमाण दिलेलं आहे त्याने. आणि अपूर्णता आणि अपूर्वता ह्या दोन गोष्टी असतात. अपूर्णता आणि अपूर्वता म्हणजे काय? हीच असते पर्याय सर्वज्ञ. कुठेही अपूर्णता नाही आणि तिथे अपूर्वता आहे. म्हणजे काय असते सेवा करताना? म्हणून ते दास्यमोचक आहे. त्या दास्यामध्ये अपूर्णता नाही झाली पाहिजे, अपूर्वता पाहिजे, पुन्हा अप्राप्ती पाहिजे की नाही. अशा बऱ्याच गोष्टी असतात. ते दास्यमोचक कसं बी केलेलं दास्य नाही, आगडम बगडम धांगड धिंगा असं नाही चालत त्या दास्यामध्ये. कुशळता आहे की नाही, शहाणीव आणि काय पाहिजे, अशा बऱ्याच गोष्टी असतात. आणलं ताट की ठेवलं दणकन की गेले निघून. बाईसांची कुशळता होती तशी. मांडा तर हे, पोळी तर अशी, आणि ती ठेवायची कशी, ताट कसं सजवायचं. मग ते साधं का ताट असते ना पितळेचं, पण ती अपूर्वता मांडणी राहायची. आवडे चांगलं चांगलं उशीर आलेलं ताटात ठेवायच्या. बाबा अशी आवडे की ना आवडे, तो विषयच वेगळा आहे तो. आणि पूर्वोत्तर क्षण बाईसांनी शेवट केला ना. आता जी आवडी धरली, मरेपर्यंत तीच आवडी होती, स्थिर, भंग नाही झाला. झालं का बाईसांच्या?
म्हणून पूर्वी म्हातारी अशी असं होतं ते. इथे सांगता साधेच्या प्रसंगात हिला काही घडलं का म्हणाली, हिला संता म्हणतांची सेवा घडली का? हा नुसता गावरान टपू आहे म्हणाली. हो. आणि त्या बाई अशी तुलना करतात, स्वामी तुलना करतात, आपण नाही. ह्या माळेधुवा लेकी मात्र अशा सगुण आहेत बिचाऱ्या. त्यांच्याबद्दल स्वामींना पहिल्या झटक्यात त्यांचं ऑपरेशन करून टाकलं, लगेच वेद. प्रेमाची अवस्था प्रगटली तिला, विरह ज्वर आला. असा आपणाला बी आला पाहिजे केव्हा तर अस्थिपरी आचरताना. आणि दररोज आला तर चांगलंच आहे, प्रेमाचा संस्कार होईल, आहे का नाही? दररोज आला तर. ह्या विरहामध्ये किती वचनं गुंफल्या जातात प्रेमाचे. आरती, निर्वेद, अनुताप, तळमळ, आहे का नाही? विरह, अप्राप्ती, पुरा जीवास अप्राप्ती. कसं वचन आहे? पुरा जीवा अप्राप्ती ते दुर्लभ. काय वचनाचं? पोरा जीवा अप्राप्ती. दुर्लभ म्हणले नाही स्वामी, अप्राप्ती. ते दुर्लभ, ते शब्दावर जोर आहे स्वामी. मराठी भाषा अशी गोड आहे स्वामी. स्वामींच्या सूत्रांना बोलायचं. पोरा एक, जीवा अप्राप्ती, ते दुर्लभ. असं शब्दांना पुढं पुढं घेत जा. त्याच्यासोबत सगळं आलं मग त्या प्रसंगातलं. तर असो, ही जी अप्राप्ती आहे ती तिथं आहे त्या धुवाच्या ठिकाणी. धुवा म्हणजे धुवा लेकीजवळ. मायाजवळ तेवढी नाही, पण लेकीजवळ तेवढी अपूर्वता आहे. म्हणून स्वामी म्हणाले, बाई भाव अपूर्व आहे. कुणाचा भाव? वेचा भाव कैशा एकाण पुरे. कसं वचन आहे? वासना पोरा वाढली. वासना प्रेम वार्या सरे. सूत्रांतर हृदयात कोरलेलं असावं जीवनात. प्रेमा वार्या सरे. काय भाषा आहे स्वामींना. जगात बोलणं स्वामींसोबत चांगलं राहतं. जीवात बोलून काय नाही मिळत. इथं दुःख किंवा असूया जागृत होईल, सो काय भेटत नाही. म्हणून मस्तीत राहा. हे जीवन पुन्हा मिळणे नाही. ते जीवन त्या मायधुवाने जोडलेलं आहे. म्हणून ते सांगतात किती अपूर्वता. विषय प्रेमाची तरी ओसावी, क्षेमाळंगण देऊनी पूर्णता केली. ही पुढं पुढे चालली. आता ते जी धुवा आहे, ती पोरगी आहे, ती कशी आहे? तिथून पुढचा प्रवेश टप्पा गाठला तिच्या आवडीने. जो रुक्मिणीनं गाठला त्याच्याही पलीकडं तिला, रुक्मिणीला तर वाट पाहावं लागली. तिला बघावं लागलं तिकडं. कुठं? स्वामींना भेटायला किती प्रसंग लागला तिला. ते सुदेव गेला आणि ते चिठ्ठी लिहून दिली, ते वेट करावं लागलं तिला. इथे तसा प्रकार नाही, लगेच इन्स्टंट. आणि स्वामीकडे कडून भेटले तिला. अशा ह्या भेटीचं चित्र उभा करावं तुमच्या जीवनात. असं कडकडून लय भेटलेले आहेत, रडून रडून देवाला, डोळ्यात अश्रू. म्हणजे सगळं तैलपट चालला पाहिजे भेटीचा. चक्रधर स्वामींच्या अर्थपूर्वक भेटी ही त्याच्यामध्ये पहिली ही दिसल, है ना. मग भटोबा दिसतील, मग बाईसा दिसतील, मग महादायसा दिसतील. तो म्हणतो पाठवल्याचा राय, बघा बघा म्हणाले, आहे ना, तुम्हाला बायको असेल, बघा म्हणाले तुमची पोरगी असेल, बघा 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 तुमची बहीण असेल. म्हणाले आमचं कोणी नाही.
आहे का नाही? काय स्वामींच्या लीळा आहेत आहे ना. हम्म. अशी अपूर्वता आहे स्वामींच्या शब्दामध्ये. पण हे तुम्ही कधी चिंतन करू शकता, तुम्ही जेव्हा विक्षिप्त नसाल, तुमचं चित्त स्वस्थ असेल, आरोग्य चांगलं असेल, तुम्ही सगुण असाल, तुम्ही सदोष असाल, तर काय लीळा प्रकरण आठवणार आहे? तुम्ही नाही आठवू शकत. म्हणून ते हेतुकारी ते थांबलेले आहेत त्या मायधुवाजवळ. विषय प्रेमाला आता पूर्णत्व दिलेलं आहे स्वामींनी. आणि विषय प्रेमाबद्दल स्वामींचं काय वचन आहे? बाई, सगळे विषय एकाच लीळेमध्ये येतात, आले पाहिजे. एक वचनात सगळं वचन आले पाहिजे. एका लीळेत अनंत लीळा, एकच लीळा अनंत, आहे की नाही? कसं आहे ते? असं सगळं तुम्हाला स्पार्क झालं पाहिजे तुमच्या माइंडमध्ये. लीळा आनंद, नाम आनंद, वचन आनंद, हे सगळं तुमचं पाठांतर पाहिजे. 5 स्थळां शिकल्यानंतर माणसानं हा वाका चिंतन करायचा असतो. पूर्वीचे लोक 5 स्थळं झाले की म्हणायचे, जा तुम्ही आता आटण्याला, विजनात बसा आणि हे कलेक्टिव्ह करा म्हणायचे तुमच्या अधिकाराने. बघा तुम्हाला जमतंय का? आता ते विषय श्रवणापुरता आहे, पण त्या माऊलींचं विषय प्रेम शेवाळिंगण देऊनच पूर्ण केलं तिला तात्काळ. केवी ना ओरंगली अवसाचे नाये विषय प्रेम. लीळा पाठच आहे तुमची. तर मायेशी काही ना तयाही तेच कापा जाईला, सर्वज्ञ म्हणाले जैची देवाच्या माता पिता, तेची भक्ताच्या यात गोसावी प्रेमच दिदले. या दोघींनाही, आईलाही दिलं, तिलाही दिलं. अशा प्रकारे ही लीळा अशी चिंतनामध्ये घेऊ शकतो आपण. आता पांड्यांच्या बद्दल थोडस स्वप्नातलं लीळा डोळ्यासमोर ठेवा. गुंजावर्ण डोळे, बांबट छोटी, खांदी मुदगल, आहे की नाही? आणि ते म्हणतात ते यमलोक, अरे हे द्वारावतीकार श्री चांगदेवराव. तर म्हणाले, हे स्वप्न कोणी पाडलं? स्वप्नसृष्टी ना ओळखणी मायाने हे चेष्टकत्व करून केलं. अनुसरल्या पुरुषाला स्वप्न एक तर पडतच नाही. का बरं पडत नाही? सांगा बरं, बोला. संलग्नाचं चेष्टकत्व बंद आहे. मग संलग्नाचं चेष्टकत्व बंद असल्यामुळे तो या सृष्टीत राहतच नाही देवतेंच्या, तो स्वामींच्या सृष्टीत गेला. देवतेला ह्याचं अस्तित्वच नाही. मग स्वप्न कोण दाखवल तुम्हाला? मग राहिला विषय, स्वप्न साधूला कसे पडतात? सारखं स्वप्न पडतात, तर समजून घ्यायचा विषय आहे. सुचा पडली तर जे पांड्याला स्वप्नात चाललंय, पांड्याच्या स्वप्नावर आपले स्वप्न विचार करायचे. सुचा पडली तर स्वामी म्हणाले, स्वप्न लटिका सुचा ते साच. ह्याचा अभ्यास करावा लागेल की आपल्याला पडलेले स्वप्न संलग्नाचे तर नाही आहेत, म्हणजे याचा अर्थ आपण साधू नाहीत असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे अनुसरले नाहीत बुवा तुम्ही. किती मोठा विषय येतो समोर, नाही लगेच पटकन. तुम्ही वेशाला साधू समजता का अनुसरलं तर असा विषय समोर येतो तो. म्हणून ते सांगतात किती मायेसहित चेष्टकत्व केलेलं आहे.
स्वामींनीच ते नाम सांगायचंय ना आता पुढे आपल्यासाठी. म्हणून पांड्या स्वप्नाचं नाव मायेने सांगायला लावलं स्वामींच्या आज्ञेनुसार. बर, मग ते दूत कुठून आले हो म्हणाले. ते दूत यमलोक, ते तर तिकडे राहतात. अहो म्हणाले ते भावरूप विज्ञान. विज्ञानाचे किती प्रकार आहेत, हे भावरूप विज्ञान आहे ते दाखवलेलं पांड्याला. भावरूप विज्ञान, अभावरूप विज्ञान, भावी भाव, अभावी भाव, भाव काय तसलं ते पाठ करावं लागतं. हे असं भावरूप विज्ञान. मेहकरला कोणतं होतं विज्ञान, अभावरूप विज्ञान. इथे भावरूप विज्ञान. त्या ब्रह्मानं काय गायी नेल्या आहे का नाही. त्याला काय होतं, खाली बघितलं मालिया, माझ्याकडं एवढ्या मोठ्या गायी, कृष्ण खाली कोण आहे म्हणाले. सगळ्यांच्या घरात ग्वाल गोपाल गाई. म्हणजे नंदबाबांच्या घरी आल्या तर तोच कृष्ण आहे. ह्या कृष्णाला हात लावून बघितला, हा तर खरं आहे, ही गाय आपली. दूध काढून बघितलं त्यानं, म्हणाले अरे ही तिकडे तो गवळी दूध काढतो त्या गाईचं, म्हणजे या घर कुठं आहे. तर हे सगळं असं असतं विज्ञान. ज्ञान आणि विज्ञान असे दोन ईश्वर स्वरूपातले शक्ती आहेत त्या. विज्ञान शक्ती अवतरले भूत दैत्य निर्दाळ. पुढे विश्वरूप प्रगटणे, तिथं बी ते विज्ञानच आहे. यशोदेच्या तोंडात काय दाखवलं, विश्वरूप दाखवलं. ते कसलं विज्ञान आहे. अरे कार्ट्या माती खातो का बे. हा स्मृतीला आठवलं तुम्हाला दिसत. मला बघ नाही, मला मी माती नाही खाल्ली, बघ 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 आ केलं. आणि ते बुडालं पाण्यात, तिथं त्याला विज्ञान दाखवलं. कोण बुडालं पाण्यात, विचाराची लिंक नाही तुम्हाला. नाही ना. कृष्णाला नेताना कोण नेला आलतं गोकुळात. कृष्णांच्या यादव वंशामध्ये दोघालाच कृष्ण कळाले. 56 कोटी यादवांना काहीच कळालं नाही दगड आहे का नाही. त्याला माज उत्पन्न झाला, माज संपत्तीचा आहे ना, ऐश्वर्याचा. कधी कधी साधूलाही होतो काय की तसा, ओळखच नाही झाली त्यांना आहे का नाही. किती शोकांतिक आहे हे. दोघाला कळालं, त्या अक्रूराला तर इथं एवढंच कळालं ते माझे हो कोण तर आहे बाबा. तिथं नेताना गेलतं ना ते यमुनेत, बुटकुळी मारली आंघोळ करायला, सगळं दिसलं त्याला. म्हणाले अरे हा कृष्ण साधा नाही रे बुवा. म्हणाले पाण्याच्या बाहेर आला बघितलं तर म्हणाले अरे आपला कृष्ण आहे, तो हा आहे. म्हणाले अक्रूराला प्रेम कधी दिलं आणि उद्धवाला कधी दिलं. असे अनेक विषय तुम्हाला इथे स्पर्श करून जातात या पांड्याच्या स्वप्नातून. म्हणून ते भावरूप विज्ञान आहे. त्या मायधुवाबद्दल परत थोडंसं चिंतन सांगतात ते. ज्वरू देह अवस्थेचा विश्लेषण केले. का चेष्टकत्व, का क्रियेचा हेत, 2
3 तर कवणे आणिला मग ओळगणी माया आणला. तर म्हणाले ना तर देहाभिमानाचा संघाते करायचं असतं ना. म्हणाले नाही. म्हणाले अशा विशिष्ट प्रकारामध्ये ओळगणी मायालाच काम करावं लागतं. कुठं कुठं ओळगणी माया करते? संयोग योग सगळं दैवराटीमुळे. देवराटीच करल. ही कुठली आहे? पोरी कुठली आहे त्या? देवराटी थोडीच आहे. दैवराटीबद्दल तर करेलच करेल, पण कमराटीतून दैवराटीत आणायचं असेल तर तरी ओळगणी मायाच लागते. तर तो जीव त्या उच्च अधिकाराचा आहे. नाही पाण्यावर चालत आलेल्या बैला तिथं कशाला ओळगणी करायची? तिला नाही, कारण ती जाणारी आहे परत, आहे की नाही? असं तुम्हाला ज्ञान पाहिजे की आपल्या मठात कोण येतंय. आणि तिथे तुम्ही जर का ऑपरेशन केलं की पहिले ओळगणी तुम्हाला दणका हाणते, असा क्षोभ होतो ओळगणीचा. स्वामींच्या जीवोद्धरणाच्या प्रक्रियेत तुम्ही सुई का टाकली, विषाचा खडा का टाकला, असं आहे ते. असली भांगडा उघड्या बरं मार्गात. परमार्गाच्या ओळगणीचा असा अभिकार होऊन जातो. दुसरी माया शोभल ती वेगळी, घटघटाभिमानी अनुसुप्ती वेगळी. ती फुकट फुकट घेणं आहे तुम्हाला ते दंड. चैतन्य माया विधे पराशक्ती ती वेगळी शोभणार. ही ओळगणी माया फुकट दंड देणार तुम्हाला. नंतर स्वामी खंतील तो भाग वेगळा. म्हणून आता जे संत मंडळी आपण दुःखी आहोत त्याला कारण आपला आचार आणि विचार आहे, तसं काही कारण नाही. तुम्ही स्वामींच्या उद्धरणात का रोडा टाकला, स्पीड ब्रेकर का टाकले, ग बसा ना. सहकार्य होत नाही ना आपल्याकडून, तर मग हे बी नाही करायचं. आडवं व्हायचं नाही स्वामींच्या आधी. तर ते करायला स्वामींना खूप कष्ट लागलेले आहे. असं कठीण आहे ना ज्ञानाची दृष्टी. तर अशा प्रकारे ते ओळगणी अशी कुणालाही दाखवत नाही. ओळगणी माया कुणालाही सहाय्य करत नाही, कुणालाही ताप आणत नाही. त्या हिला ताप आणला होता, कोण आहे ती? ताप आला तिला, सांगा बरं. आठवा 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 त्यामुळे जी 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 जन्मोन जन्मी आवाज. हा अहो बाई म्हणाले तुम्ही भिक्षेला नाही गेले. जीजी म्हणाले नाही ना, मला ताप आलाय ना. आणि तिला मनात वाटायचं बरं स्वामी आली तर समोर तर झोपलेत ना, आणि मला काय पाय चढायला येत नाही, मी काय एवढं, एक माझी किती आवडी आहे. स्वामी आलेच आणि बाई ज्या ताप घालू तुमचा. ताप आणला कोणी? तो रेनायकाला ताप आणला होता. ओळगणी घेऊनच आली इकडं. रेनाईक भाग घ्यायचे आहेत नाही का, त्यांच्या घरी स्वामींनी गेले. ते तिने मठ ताब्यात घ्यायचे होते ना, म्हणून रेनायकाच्या आवाराच्या स्थानाची मोठी दुर्दशा आहे. ते पाहून वाईट वाटतंय. त्या दृष्टीने स्थान बांधणी एकदा झाली पाहिजे लीळेच्या अनुषंगाने, की नाही? लीळेच्या अनुषंगाने भिकाऱ्यासारखं ते ठेवायचं. त्या स्थानाची सेवा करायला कोणी नाही, अशी घाण घाण ठेवायचं तिथं. ते रेणायकांचा आवार आहे तो. अति प्रसन्नतेने स्वामींचं वास्तव्य तिथे आहे ना. स्थानांचा जीर्णोद्धार कसा झालाय माहित नाही, पण आधुनिक जीर्णोद्धार होणं महत्वाचं आहे. रुद्रपूरला पाहिले की अत्यंत वाईट वाटतं. जीर्णोद्धार, रुद्रपूर विकास, कसला विकास? स्थानांची काय अपेष्ट आहे ना. आपण पैसे खर्च करून काय माणसं ठेवत नाही सेवेला, माहित नाही. पैसे कोणी द्यायचे? अरे तू स्वामींनी दिले ना तुम्हाला. एका साधूला सांगायचं 10 स्थानं तू कर सेवा स्वच्छ.
तर असं काय अशी संकल्पना आली नाही जन्माला, आहे की नाही. सणाबद्दल उदासीनताच आहे, थोडी सांप्रदायिक उदासीनता आहे ना. गेलता का तुम्ही रुद्रपूरला? कसं वाटलं? खूप मोठे स्थान आहे म्हणजे इथं. सणांची अवस्था, त्या कोंबड्या, त्या शेळ्या, किती मोठे मोठे स्थान. एका साधून एकच स्थान दररोज स्वच्छ करायचं. 100 स्थान असतील ना, 150. नाहीतर एक 5 नौकर ठेवायचे. आता कोणी ठेवायचे, मी पैशाचा प्रश्न येतो ना. कोणी ठेवायचे नौकर? ते थापा हाणलेलं, बाई हे श्री प्रभूंची थाप चिंती, आचार्यांचं ते स्थान उडवा. अशी काहीतरी अशी भव्य स्वर्गाची कल्पना का करू नये आपण वृत्तपूरला. आणि सगळ्यांची वर्गणी म्हणून. ते लोकांना काय, पैसे दिले की लोक घर सोडतात ना. किती महास्थान वृत्तपूरचे असे, त्या कशा कशामध्ये आहेत की आहे ना. अतिप्रसन्नतेतली स्थान आहे तिथं वृद्धपूरची. पण वंदन करायला गेल्यावर प्रसन्नता नाही वाटत. असं ते रस्त्याच्या कडेला गाडी खिटून जाते, त्याला भुई लगेच धुराळा सांगणार. रणवाट्याच्या समोरच आहेत ना ते, तिकडून गाडी वळली की स्थान लागतं. आपलं आराध्य आहे ना ते. आपल्या गाडीला आपण 4दा पुसतो, एसी असतो गाडीमध्ये. त्या स्थानातली शक्ती उपेक्षित ठेवतो आपण. अशी एक शोकांतिका आहे. पण चला, तर मग ती ओळखणी माया आणि ती स्थानापतीची माया, पुन्हा ती माया वेगळी, ही ओळखणी माया वेगळी. पुनश्च एकदा स्थान उद्धरणाचा एखादा कुडव भेटला पाहिजे, असा स्टँडर्ड पैसे लावणार. हे फालतू पैसे लावून वाटलं झालं ते. त्या स्थानापतीला क्षेत्र झाला त्या उकरून बिनकामाचा. असं एक कल्पना पाहिजे. त्या दिल्लीला एक मंदिर आहे 100 एकरच्या जागेमध्ये, देवतेच आहे ते. असं गेलं की स्वर्गात गेल्यासारखं वाटतं. सायंकाळच्या वेळेला जावं तिथे, असं वाटतं की आपण स्वर्गातच आलो काय. असं खूप मोठं मंदिर आहे ते. त्या मंदिराला स्पेशल मेट्रो जाते, दिल्ली प्राधिकरणात मेट्रो. 100 एकरमध्ये मंदिर आहे. तुम्हाला याच्या 100 एकरमध्ये एक काडी सुद्धा दिसणार नाही. 100 एकर तर वृद्धपूर नक्कीच नाही. आपले पैसे सगळे कार्यक्रमात खर्च होतात, पारंपरिक खर्च. चला असो. तर ही जी ओळखणी माया आहे, ती ध्येयाभिमानाला वेगवेगळ्या कारणाने चेष्टा करू शकते. तर ते आरोग्याचं फळ आता होईल. मग ही लीळा केवळा परमेश्वराची आहे. असो. दंड